की जुनं जे होतं ते सोनं होतं, चांगलं होतं, आयुष्यमान होतं, थोडंसं पैसा नसेल, थोडंसं कष्टाचं काम होतं, पण जगण्यासाठी माणूस 40 वर्ष जगायचा नाही, कमीत कमी 70, 80, 90 वर्ष जगायचा. आणि एखादा जर 40 वर्षाचा जर कुठं जर माणूस जर मेला तर आपण त्याच्यासाठी कितीतरी हळहळ करत व्यक्त करत होतो आणि म्हणत होतो की हा माणूस गेला राव 40 वयाच्या 30व्या वर्षी 35व्या वर्षी. आणि आपल्या आता तर कानावर दर 2 दिवसाला तिथं 30 वर्षाचा मेला, तिथं 25 वर्षाचा मेला, अटॅक नाही, इथे 35 वर्षाचा मेला, 50 वर्षाचा मेला तर आपल्याला दुःखही वाटायला म्हणजे 50 वर्षाचा मेला तर दुःखच वाटायला. पहिले 70चा मेला तरी आपण दुःख करायचो, 80चा करायचो. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या शेतामध्ये आपल्या गाईच्या गोवतरापासून असेल, शेणापासून असेल, ते औषधी निर्माण करून आपलं निदान खाण्यापुरतं तरी आपल्याला आपल्या घरी फॅमिलीला खाण्यासाठी, तुमच्या लेकरांना जर 20 चारवायचं नसेल, आपल्या लेकरांना जर 20 चारवायचं नसेल, आपल्या कुटुंबाला जर 20 चारवायचं नसेल, तर ही निदान डाळीचं वाण असेल, भाजीपाल्याचं वाण असेल, ही टाकी तुमच्या घराकडे तर प्रत्येकाच्या घरी पाण्याला साठवण आहे. ही टाकी या ठिकाणून तुमचं नाव टाका आणि शेतामध्ये झाडाखाली म्हणा तुमच्या जागेला ठेवा. त्याच्यामध्ये गाईचं गवतर, गुळाचं गूळ 1 किलो आणि आपलं कुठल्याही डाळीचं जर पीठ 1 किलो टाकून जर तुम्ही याचं जर मिश्रण केलं तर जीवामृत होते. तुमचं 2 पोते युरियाचं त्या 200 लिटरमध्ये द्रावण तयार होते. जेवढं 2 पोते युरियानं जेवढं काम करेल त्या द्रावणानं, म्हणजे सोपी गोष्ट आहे. किती जास्तीत जास्त 100 रुपयाच्या मधलं तुमचं खर्च आहे. फक्त 10 दिवस ठेवायचं त्याला, दररोज फिरवीत पाण्यामध्ये काठीने फिरवायचं. 10 दिवसाच्या नंतर जर मारला तर तुमच्या सगळ्या भाजीपाला असेल, तूर असेल, म्हणजे सोयाबीन असेल, सगळ्यावर जे युरिया खत काम करते तसं हे काम करणार आहे. आता ह्याचं ट्रेनिंग आपण ह्या ठिकाणी 2 ते 3 वेळेस ठेवलं होतं. पण तुम्ही आता सगळे कामाच्या हात, तुम्हाला कामाच्या निमित्ताने येणं झालं नसेल, कदाचित तुम्हाला माहितीही नसेल, किंवा ठीक आहे म्हटलं असेल, काहीतरी कधी ऐकून सोडूनही दिले असेल, पण ते गोष्टी झाल्या. पण इथून पुढे ट्रेनिंग आहे